चला, आज आपण अंकशास्त्रातल्या एका अशा अंकाविषयी बोलूया जो सगळ्यात शक्तिशाली आहे आणि खरं सांगायचं तर ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज आहेत. तो अंक आहे 8. हा मार्ग नक्कीच सोपा नाही, अनेक आव्हानं आहेत, पण तितकंच अविश्वसनीय यश आणि विजयसुद्धा आहे. बरं, कधी विचार केलाय का की काही अंकांना इतरांपेक्षा जास्त महत्त्व का असतं? त्यांच्यात अशी कोणती शक्ती असते? चला तर मग आज अंक 8च्या आत दडलेलं हे सामर्थ्याचं रहस्य उलगडून पाहूयात. आता हे ओळखायचं कसं? अगदी सोपं आहे. बघा, जन्म महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे का? कारण 17 म्हणजे 1 अधिक 7 झाले 8 आणि 26 म्हणजे 2 अधिक 6 तेही झाले 8. किंवा मग जर ह्या तारखा नसतील तर आपल्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करा, दिवस, महिना आणि वर्ष. आणि जर त्या बेरजेचा शेवटचा अंक 8 येत असेल तर समजून जा, हा तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे. तर मग अंक 8 मध्ये असं नेमकं काय आहे? तो इतका तीव्र का मानला जातो? याचं उत्तर दडलंय त्याच्या शासकामध्ये. कारण या अंकावर एका अशा शक्तीचं राज्य आहे जी नशिबाची सूत्र आपल्या हातात ठेवते. आणि तो शासक आहे शनी. आता शनी म्हणजे काही नशिबाचा किंवा सहज यश देणारा ग्रह नाही. शनी म्हणजे त्या कडक शिस्तीच्या शिक्षकासारखा आहे जो तुम्हाला सोप्या मार्गाने जाऊच देणार नाही. कारण त्याला माहीत आहे की खरी ताकद ही कठीण मार्गावरच तयार होते. तो शिस्त आणि न्यायाचा देव आहे. आणि शनी एक गोष्ट पक्की करतो, प्रत्येक धडा, मग तो कितीही कठीण का असेना, तो शिकवलाच गेला पाहिजे. आणि म्हणूनच आपण येतो अंक 8च्या आयुष्याच्या मूळ नियमावर. तो नियम खूप सोपा आहे पण तितकाच खोल, की जे काही जगाला दिलं जाईल तेच परत मिळणार. अंक 8च्या व्यक्तींसाठी ही काही साधीसुधी म्हण नाहीये. हा तर त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या विश्वाचा मूळ नियम आहे. त्यांचं आयुष्य एका परफेक्ट आरशासारखं काम करतं, जे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे परत पाठवतं. आता कर्म आणि शनी यांचं थेट कनेक्शन असल्यामुळे एक गोष्ट तर नक्की आहे की अंक 8च्या व्यक्तींच्या प्रवासाचा पहिला टप्पा हा सोपा नसतो. तो अनेकदा एका उंच, कठीण डोंगराच्या चढाईसारखा असतो. पण ह्यामागे खूप मोठं कारण आहे. हे विश्व त्यांच्या चारित्र्याला अग्नीत तावून सुलाखून घडवत असतं. आणि यामुळेच आपल्याला अंक 8च्या व्यक्तिमत्वाच्या 2 बाजू दिसतात. एका बाजूला पाहिलं तर यांच्यात अविश्वसनीय ताकद आहे. ते जन्मजात नेते आहेत, त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे, ते न थकता काम करतात आणि त्यांना व्यवसायाची नैसर्गिक समज असते. पण मग दुसरी बाजू, आयुष्य खूपच हळू आणि संघर्षाने भरलेलं वाटतं. ते थोडे हट्टी वाटू शकतात, भावनिकदृष्ट्या थोडे लांब वाटू शकतात आणि म्हणूनच लोक त्यांच्या आतला सांगुलपणा न ओळखता त्यांचा गैरसमज करून घेतात. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, त्यांच्या आयुष्याची टाईमलाईन. कारण हीच त्यांच्या संपूर्ण प्रवासातील सगळ्यात रोमांचक गोष्ट आहे. त्यांच्या कथेमधला तो टर्निंग पॉइंट. सुरुवात होते बालपणापासून, जिथे अनेकदा कमी वयातच मोठ्या जबाबदाऱ्या येतात, ज्यामुळे ते लवकर प्रौढ होतात. तारुण्य हे तर फक्त आणि फक्त कष्ट आणि संघर्षात जातं, पण त्याचे परिणाम खूप हळू दिसतात. पण मग चित्र बदलायला लागतं. साधारणपणे 30 ते 35व्या वर्षांनंतर एक मोठा बदल सुरू होतो, जो त्यांना पुढच्या आयुष्यात ते यश, स्थैर्य आणि मान सन्मान देतो, जे त्यांनी पूर्णपणे कमावलेलं आहे. हे आकडे मनात कोरून ठेवा, 30 ते 35. कारण अंक 8च्या आयुष्यात या आकड्यांपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही. हेच ते वय आहे जिथे सगळं काही बदलणार आहे, जिथे संघर्षाचा अध्याय संपून यशाचा नवा अध्याय सुरू होतो. बस याच वयात शनीने दिलेले सर्व कठीण धडे फळायला लागतात. तारुण्यात जी मेहनत आणि शिस्तीची बीजं पेरलेली असतात ती अखेर अंकुरित होतात. आणि ती हळूच कष्टाची चढाई अचानक जणू काही रॉकेट बूस्टर लागल्यासारखी वेगवान होते. चला तर मग पाहूया ही प्रचंड ऊर्जा करिअर आणि नातेसंबंधांच्या जगात कशी क्रांती घडवून आणते. इथे बघा, व्यवसाय, रिअल इस्टेट, फायनान्स, कायदा या सगळ्या गोष्टींमध्ये काय लागतं? संरचना, अधिकार. आणि हे तर अंक 8च्या व्यक्तींच्या रक्तातच असतं. त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव इथे त्यांची सर्वात मोठी ताकद ठरतो. एवढंच नाही तर कर्माच्या नियमांशी संबंधित आध्यात्मिक सेवांमध्येही ते उत्तम काम करू शकतात, कारण ते हे नियम आतून समजतात. आता करिअरमधून थोडं वैयक्तिक आयुष्याकडे वळूया. ही तीव्र, शिस्तबद्ध ऊर्जा नातेसंबंधांमध्ये कशी दिसते? अंक 8च्या व्यक्ती प्रचंड निष्ठावान असतात. ते आपल्या प्रियजनांसाठी एका भक्कम खडकासारखे उभे राहतात. पण हो, ते आपल्या भावना फारशा व्यक्त करत नाहीत. त्यांच्या आत भावनांचा एक मोठा सागर असतो, पण तो दुसऱ्यांसमोर उघड करायला त्यांना खूप वेळ आणि विश्वास लागतो. म्हणूनच त्यांना अशाच जोडीदाराची गरज असते जो त्यांची ही बाजू समजून घेईल.
अंकशास्त्रानुसार त्यांची सर्वोत्तम नाती जुळतात प्रेमळ अंक 2 सोबत, जो त्यांची काळजी घेतो, स्थिर अंक 4 सोबत, जो त्यांच्या इतकाच मेहनती असतो, आणि सुसंवादी अंक 6 सोबत, जो त्यांच्या आयुष्यात संतुलन घेऊन येतो. या ऊर्जा त्यांच्या तीव्र स्वभावाला शांत करण्यास मदत करतात. बरं, आपण संघर्षांबद्दल बोललो, त्या हळू चढाईबद्दल बोललो. आता आपण बक्षिसाबद्दल बोलूया. अंक 8च्या त्या खास अद्वितीय महाशक्तीबद्दल बोलूया. हा आहे त्यांचा तो जादुई फॉर्म्युला. पहिलं, ते अशा अडचणी सहन करतात जिथे सामान्य माणूस कधीच हार मानेल. दुसरं, ते स्वतःला अथक शिस्त लावतात. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, ते त्या संघर्षांना आपल्या यशाच्या इमारतीचा पाया बनवतात. ते फक्त संकटं टाळत नाहीत, तर त्या संकटांच्या दगडांनीच आपलं साम्राज्य उभं करतात. आता पाहूया ती साधनं जे या प्रवासात त्यांचे मित्र ठरतात. शनिवार, जो शनीचा दिवस आहे, तो त्यांच्यासाठी सर्वात शक्तिशाली असतो. गडद निळा आणि काळा यांसारखे रंग त्यांना स्थिर आणि केंद्रित राहायला मदत करतात. पश्चिम ही त्यांची भाग्यवान दिशा आहे. आणि हो, त्यांचं सर्वात महत्त्वाचं रत्न म्हणजे नीलम. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त आणि फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावं, कारण याचे परिणाम खूप शक्तिशाली असू शकतात. आणि सगळ्यात शेवटी हे 4 सुवर्ण नियम हे तर पाळायलाच हवेत. 1. आयुष्यात कोणताही शॉर्टकट टाळा, कारण खरी ताकद त्या कठीण प्रक्रियेतच आहे. 2. कर्माचा नेहमी आदर करा, प्रामाणिकपणा ही सर्वात मोठी संपत्ती आहे. 3. राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवा, कारण ही ऊर्जा तुम्हाला मागे खेचू शकते. आणि 4. संयम हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. लक्षात ठेवा, हे आयुष्य एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची धाव नाही, आणि तिचा शेवट एका मोठ्या विजयातच होणार आहे. शेवटी अंक 8चा मार्ग शिस्तीने घडलेला आहे आणि त्यावर कर्माचा राज्य आहे. हा एक असा मार्ग आहे जो निश्चितपणे सामर्थ्यासाठीच बनला आहे. त्यामुळे आता एकच खरा प्रश्न उरतो, जो शनी दररोज विचारत आहे: तुमचं साम्राज्य तुम्ही कसं